या अनलिमिटेड थाळीची खासियत म्हणजे एकाच थाळीमध्ये 30 प्रकारचे पदार्थ आपल्याला सर्व केले जातात आणि ह्यांची ब्रँच ही परदेशामध्ये पण आहे. शिवाय इथली सर्व्हिस तर एकदम उत्तम आहे. थाळी शेअर करू शकतो का? म्हणजे हात धुवायचं पण टेन्शन नाही इकडे ना. खाल्ली कधी? नाही. 5 से 6 लोग आराम से खा सकते हैं इसमें। जेवण तर त्यांचं खरंच क्वालिटी खूप छान होतीच, पण अजून एक मेन मला म्हणजे खरंच सांगावं असं वाटतं राहुल की नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील लोअर परळ येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनलिमिटेड अशी महाराजा भोग थाळीचा आस्वाद घेणार आहोत, जिची सुरुवात 2012 मध्ये झालेली आहे. इकडली खासियत म्हणजे आपल्याला एकाच डिशमध्ये 30 प्रकारचे पदार्थ हे अनलिमिटेड पद्धतीने खाता येणार आहे. यांचे ब्रँचेस ॲक्च्युली भारतामध्ये पण आहेत आणि परदेशामध्ये पण आहेत, म्हणजे कॅनडामध्ये म्हणा, दुबईमध्ये म्हणा, अमेरिकेमध्ये म्हणा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनलिमिटेड फूडचा आस्वाद घेता घेता जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे इथली कॉस्ट काय आहे, कुठले कुठले मेनू आहे, तिथे टेस्ट कशी आहे, फॅसिलिटी काय आहे आणि इतर गोष्टी. तर त्याला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा बघा, हा आहे तो सेनापती बापट मार्ग आहे. इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग दीपक टॉकीज आहे. इथे बरोबर समोर कमला मिल आहे, त्याच्या बाजूला हा लोडाचा टॉवर आहे आणि इथे पलीकडे मथुरादास कंपाऊंड आहे. त्याच्या बरोबर बाजूला हे महाराजा भोग आहे, प्रीमियम व्हेज थाली, आणि ज्या ठिकाणी आपण आता चाललोय. तर चला, आपण आलो आहोत महाराजा भोगमध्ये. नमस्ते. वा, असं वाटलं मंदिरात आलो ना पहिला. तर इथे आतमध्ये आलेलं आपण बघू शकतो. इकडला हा ॲम्बियन्स सर्व इकडे डिश वगैरे सर्व ठेवलेलं आहे. कुठे बसायचा? हां, इथे लाइटिंग जरा जास्त वाटते ना. ये हमारा मेन्यू राजस्थानी गुजराती कॉम्बिनेशन थाली. ओके, म्हणजे राजस्थानी आणि गुजराती प्रकारचं या ठिकाणी फूड असणार आहे. आणि हे सगळं अनलिमिटेड असते ना. ओके, हे बघा एवढ्या प्रकारचे पदार्थ आहेत या ठिकाणी. दादा मला सांगा की म्हणजे इथे काही घेतलं तरी सेमच डिश येणार ना, म्हणजे सेमच थाळी येणार? सेम ओनली वन टाइप थाली है सर. ओके, मग इथे खाली दिलेलं थाली में पूरा अनलिमिटेड रहेगा सर, एवरीथिंग इज अनलिमिटेड. ओके, म्हणजे हाँ, अब सेलेक्ट करने की जरूरत नहीं, हम आपको पूरा जो मेनू है सर्व करेंगे थाली में. ओके, म्हणजे आम्ही घेतल्यावरती सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये येणारच सब आहे. अनलिमिटेड आहे. ओके, आणि हे इथे तुम्ही सांगितलेलं आहे ते मंडे टू फ्रायडे वगैरे म्हणजे 699. ओके, म्हणजे प्रत्येक दिवशी असं वेगळा वेगळा मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला वेगळा रेट आहे. हॉलिडे. ओके, आणि लहान मुलांसाठी वेगळा रेट आहे 5 ते 10 वर्षांसाठी. ओके, आणि याचं टायमिंग काय आहे? टाइमिंग 7 to 11 एट डिनर अँड लंच 12 to 3:30. ओके, आणि सकाळी वगैरे काय असते का स्नॅक्स वगैरे? नहीं, ओनली लंच एंड डिनर. ओके, ठीक आहे, चालेल. 2 थाळ्या. ओके. आणि एक प्रश्न होता की थाळी शेअर करू शकतो का? नो शेयरिंग, नो अलाउ. ठीक आहे, चालेल. अनलिमिटेड सर्व करते तो प्रत्येक व्यक्ती. हां, बरोबर आहे. दोघांमध्ये खाल्लं तर असंच भरपूर खातील. ठीक आहे, चालेल. 2 थाळ्या. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. हे बघा, इथे कास्याचे सगळे भांडी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व करणार आहे. कास्याची भांडी कशी जुन्या काळामध्ये असायची. मी बाबा पहिल्यांदाच खातीये. हा, कास्याची भांडी आपण खाणार आहे. PM शाह मध्ये आपण बघितलेली. हो. हा, हे काय? गोसे. एक थाली का 1 रुपया हमारा गौशाला में जाता है. अच्छा. अच्छा, म्हणजे आपण 2 रुपये Donate टाकले. करते हैं. हाँ, आप क्या ही रहता है. ओके, म्हणजे इथे जे जे येतात ते तुम्ही म्हणजे स्टार्टिंगलाच थाली गौशाळेसाठी. के साथ 1 रुपया. ओके, 1 रुपयाचं. वा, छान आहे. गौशाला में जाएंगे. जय गोमाता. वो आपके हाथ से करवाते हैं. अच्छा. हा, चांगलं काम आहे. हा, ठीक आहे. अरे वा, हे बघ. राजा महाराजांचं. हा, म्हणजे हात धुवायचं पण टेन्शन नाही इकडे ना. वा, मस्त. केसर चंदन शरबत. सरबत. केसर चंदन शरबत. छास. आहे ना ताकद आज खाण्याची. हा, हारायचं नसते कधी अनलिमिटेडला. चना शोर गरम रहेगा। चना चना शोर गरम। चना शोर गरम. यस। ग्रीन चटनी रहेगा, स्वीट चटनी रहेगा स्वीट चटनी और लेमन रहेगा। सर्व करायला चालूच होतं ना. हा, दाल बाटी चूरमा है। अरे, दाल बाटी म्हणजे राजस्थानचं ना. हाँ, ते पण मी फर्स्ट टाइम ट्राय करते. जाम इच्छा होती हे खायची. आणि घी। महाराजामध्ये पण याची तुझी खूप वर्ष इच्छा होती. हा चुरमा. म्हणजे स्वीट आहे का? हाँ स्वीट। अच्छा, दाल बाटी में लेमन डाल के ही स्टार्ट करना। अच्छा. हे तुझं आवडतं आलं. पापड.
लसूण चटणी राहिलं मला की ही कसली गालीन चटणी लसूण लसूण अरे तुझं तर चटणी खाऊनच पोट भरेल. पिकल गाजर का पीठ आहे. गाजरचं आहे जी मिरची ठेचा आहे. ठेचा एकदम रॉयल फिलिंग जी येत आहेत वाढत आहेत एकदम छान एकदम रॉयल फिलिंग आली. आणि त्यांची ड्रेसिंग पण तशी आहे म्हणजे सर्व करण्यासाठी. सगळे यायला तर सुरुवात झालेली आहे. सब्जी कुठली कुठली आहे? ही कसली टिंडोळा तिंडीची अच्छा. पनीर पसंदा पनीर पसंदा पनीर बाशिंदा पसंदा पसंदा. अच्छा हा पनीर पसंदच आहे. आलू मटर रसावाला गोविंद गट्टा कसं गोविंद गट्टा गोविंद. गट्टे की सब्जी है गट्टे की सब्जी गट्टा म्हणजे बेसनचं अच्छा अच्छा. इतकं फटाफट एक ओ रोटी सातपुरी काय सातपुरी सातपरी हाँ जी मसाले वाली रोटी अच्छा. मसाले वगैरे मकाई रोटला ही मकई रोटी हाँ जी अरे बटर बो. हाँ जी बटर भाई बाप रे एवढं. ठीक आहे. गुळ गुळ अच्छा गुळ पण टाकतो त्याच्यावरती. हा ती मिठी करून खायची वाटतं. आई, अरे मला सांग आता अनलिमिटेड आहे. अरे पण हेच संपूर्ण नाकी नव आहे. बघूया सर्वात महत्वाचं टेस्ट कशी असते ते. ते मी हा आता काय आलं मला वाटतं डाळीचे प्रकार असते. दाल कढी ठीक आहे कड़ी है कड़ी कढी दाल ठीक. खजूर खीर खजूरची खीर. लौकी हलवा अरे भाई दोन्ही पण माझे आवडते स्वीट आहे. ऍक्च्युली मला सगळं स्वीट आवडतं. याची खीर नाही खाल्ली आपण कधी. खजूरची स्वीट आहे ते महत्वाचं आहे ना. हा ठीक आहे थँक्यू. काय लागलं तर सांगेन. हां तर बघा इथे आता आपली डिश सर्व झालेली आहे. याच्यामध्ये टोटल 30 प्रकारचे पदार्थ आहेत एका डिशमध्ये. आणि सगळं आहे म्हणजे तिखट खारट गोड कुरकुरी चपाती सगळे पदार्थ आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. कुठून start करायचं? मी तेच बोलणार होतो की आता मला प्रश्न आहे की सुरुवात कुठून करू. आणि अनलिमिटेड आहे ह्याच्यामधलं. ॲक्च्युली कसं आहे ह्याच्यामधलं आपण पहिलं सर्व खाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आवडणार आहे ते आपण पुन्हा ऑर्डर करणार आहे. आणि सगळं महत्त्वाचं म्हणजे कासाच्या वाटेमध्ये जेवल्याने फायदा असतो पण एक दिवस नाही कायमचा. तर अशा प्रकारे इथे फूड आहे. आणि आता आपल्याला संपवायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनश्रीला टेन्शन आलेलं आहे की हे कसं संपणार आहे ते. तर आता तुम्ही पण जॉईन होऊ शकतात आमच्यासाठी खास महाराजा भोग अनलिमिटेड थाळीसाठी. या थाळीची किंमत आहे सोमवार ते शुक्रवार 699 प्लस GST आणि सॅटर्डे संडेला 749 प्लस GST. अनलिमिटेड सारख्या ठिकाणी माझं सर्वांना एकच सांगणं असेल की ज्याची खाण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनीच यावे. नाही तर कसं आहे कितीही चांगली क्वालिटी असेल ना तरी वेस्टेज ऑफ मनी असते. कारण जेवढं तुम्ही जर पैसे वसूल नाही केलं तर ते पैसे फुकट जाणार आणि आपल्याला पण तेवढं खराब होणार. आता धनश्री ते माहितीये पण कधीतरी असं वाटतं ना की आपण ट्राय हा, करावं तसं येऊ शकतात. हां आता ही एवढ्या वर्षापासून मला बोलते आपल्याला इथे जायचं मी म्हटलं आणलं. आता कसं आहे माझ्यावर आता डबल प्रेशर आहे. मला पण खायचं आहे प्लस हिचा पण वसूल करायचं आहे. असो तर आता आपण आपल्या जेवणाला सुरुवात करतोय. इथे पहिलं आपल्याला वेलकम ड्रिंक दिलं होतं. इथे काय चंदन सरबत चंदन केसर सॉरी फुल ह्याचा स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग कसं केसर. पहिल्यांदाच मी मी पाहिले पण नाही त्यामुळे कधी प्यायला होतो. आणि या हे मला ठिकाणी एवढं नाही आवडलं. हे छास आहे. छान हम्म. छास मस्त छास एकदम ओरिजिनल छास मस्त आहे छास. चला आता इथे आपण चपाती आहे. चपाती म्हणजे फुलकेसारखी आहे बघा बटर छास एक नंबर. चपाती बघ कसली एकदम सॉफ्ट आहे. मी आधी दाल बाटी ट्राय करते जे मला खूप केव्हापासून खायचंय. मी खातोय ते पहिली बोलले लिंबू टाका थोडं. पनीरची भाजी. पनीरची भाजी खूप सुंदर आहे. ग्रेव्ही भारी वाटते त्याची. दाल बाटी बेस्ट. सध्या आत्ताच फूड चालू केलंय. आतापर्यंत 2 आयटम ट्राय केले ते मस्त वाटले. हां भाजी खूप सुंदर आहे.
हे दाल बाटी ट्राय कर राहुल. तू खाल्ली आहे कधी? नाही. मस्त आहे. ढोकळा. ढोकळा छान आहे. चटणी छान आहे उलट ढोकळ्यापेक्षा. हे काय भजीसारखं आहे काहीतरी. हा भजीच आहे. खूप छान आहे पालकची. आणि मस्त आहे एकदम. चटणी बरोबर ट्राय कर. हे भजीच्या आतमधलं नाही असं. काय स्टफ केलेलं आहे का? हा मी अशी कधी खाल्ली नाही. हा काहीतरी आहे. जबरदस्त आहे. ना काय माहिती नाही पण ते लय भारी वाटते. बटाटा आहे का? असं वाटलं. मी चटणी बरोबर. आणि आता माझी दुश्मन भाजी तेंडली. तेंडली पण छान आहे. खरंच छान आहे तेंडली. ॲक्च्युली या ठिकाणी सगळं व्हेजच मिळते. व्हेजचं जेवण आहे. म्हणजे ॲक्च्युली राजस्थानी आणि गुजरातीची कंबाईन अशी ही थाळी आहे. महाराजा भोग थाळी. आणि यांच्या ब्रँचेस पण आहेत भरपूर ठिकाणी. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की परदेशामध्ये पण यांच्या ब्रँचेस आहेत. पकोडा एक नंबर होता. इथे आहे खजूरची खीर. हा हा मस्त आहे. ट्राय करायला पाहिजे घरी. आयु खजूरची खीर आहे ना वन साइड आहे. हां. तुला सगळंच आवडलंय. आणि इथे हलवा आहे. मी सांगतो ना मला काय आवडलं आणि काय नाही आवडलं ते. खजूरची खीर मस्त आहे. हलवा पण खूप छान आहे. आणि ते स्टार्टरमध्ये असे चणे वगैरे आहेत. नाही ती हा चना जोर काहीतरी बोलले. हलव्यापेक्षा खजूरची खीर मस्त आहे. तुला या डिशमध्ये आतापर्यंत काय काय आवडलं? अजून मी भाज्या नाही ट्राय केल्या. दालबाटी छान आहे. खजूरची खीर मस्त आहे आणि हा चुरमा. आता मी माझं सांगतो. मी हे सगळं संपवणार आणि याच्यानंतर ते भजीचं होतं ना. भजी भजी एक नंबर. भजी घेणार, हलवा घेणार, खीर घेणार आणि याच्यामध्ये हे चण्याचं घेणार आणि ही पनीरची भाजी घेणार. ही पनीरची नाही ही पनीरची. आणि या रोट्या वगैरे घेणार. सर्वात महत्त्वाचं ते कलरवरनंच मला आवडलं ते म्हणजे इथे बिर्याणी टाईप राईस आलेला आहे बघा. पुलाव पण आहे. पुलाव. हां तो बघतो कसा आहे. खजूरची खीर बघितला मस्त आहे. खजूरची खीर छान आहे. आवडली मला. हा राईस बघ खाऊन. खूप छान आहे. राईसची क्वालिटी पण मस्त आहे. एकंदरीत ही महाराजा भोग थाळी ही क्वालिटीसाठी अप्रतिम आहे. क्वालिटी अप्रतिम. म्हणजे मी दररोज मला नॉनव्हेज दिलं तरी मी दररोज नॉनव्हेज खाईन. एवढा नॉनव्हेज माणूस असून मला ही व्हेज आवडलं आहे. म्हणजे असं नाही म्हणत की मी दररोज व्हेज खाईन पण मला हे जेवण खूप आवडलं आहे. म्हणजे असं याच्यामधलं 2-3 पदार्थ सोडले तर मला बाकीचं सर्व आवडलं. पण तसं बघायला गेलं तर प्राईस 750 आहे. 750च्या मनाने क्वालिटीची थाळी आहे पण प्रत्येकालाच परवडेल असं नाही. तर आता आपल्याला ही थाळी संपवायची आहे आणि थाळी संपवल्याच्या नंतर आपल्याला जे पदार्थ आवडलेले आहेत ते आपल्याला अजून घ्यायचे आहेत. तर चला तुम्ही पण खाण्यासाठी या. आप लोग लेंगे हां हां मैडम. हे बघा आता आपण रोटी घेतलेली आहे त्या ठिकाणी. थांबायचं नाही. जय बजरंग बली. ही रोटी पण मस्त आहे. ही मक्याची रोटी आहे. माहिती नाही. एक नंबर. घी आणि गूळ मस्त आहे कॉम्बिनेशन. तर हे बघा मित्रांनो ही आहे माझी डिश. ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे. फक्त चटण्या इथे राहिल्या. चटण्या मला तेवढ्या आवडत नाही. आणि हा जरासा इथे राईस राहिला. आता राईस मी खायला तर सुरुवात करणार आहे. काय ग होते ना. होय तेच चालू आहे. हां फक्त यांच्या ह्याच्यात मला चटणी आणि हे लोणचं एवढं हे नाही वाटलं. आणि ही डाळ खूप गोड गोड आहे. हां आणि मला ते पण नाही आवडलं. केसरचं सरबत पण नाही आवडलं. हा ते हां आता मी हा राईस झाल्याच्या नंतर सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहे. तुझा सेकंड राऊंड आहे की नाही? बघूया.
सर जी मंगाओ आपको और कुछ स्वीट वगैरह थोड़ा ऐका आधा चम्मच स्वीट लीजिए. हा नाही नाही ऐका. दूधी का हलवा अर्धा चमचा नाही पुरा एक चमचा. हाँ बिल्कुल बिल्कुल. हे बघा हलवा पाहिजे, यस यस खीर पाहिजे, हलवा खीर, पनीरची भाजी यस यस आणि 2 चपात्या यस. आणि ती भजी होती ना कसली हाँ भजी. पालक बरोबर. बस ती भजी खूप छान होती, मस्त होती. सध्या तरी एवढंच घेऊया. आणि हा चुरमा कशाचा असतो म्हणजे चूरमा ये दाल बाटी का चूरमा रहता है. उसको हाँ, पीस के चपाती. फिर बनाते हैं. 2 कशापासून गुड़ बनतो? डालते हैं उसके गुड़ में. हां 2 किस चीज से आणि बनता है ये? पनीरची बाटी, भाजी. दाल बाटी गेहूं का आटे का रहता है. गेहूं के आटे का ही रहता है. चपाती गेहूं लाओ. के आटे का. हे तुला चपाती थकली थकली. दादा मला पनीरची भाजी आता. दो मिनट. हा ठीक आहे ठीक आहे. स्वीट दिलेलं आहे यस यस. आणि थोडीशी तेंडल्याची भाजी पण द्या. हाँ ए, तेंडलीची भाजी अरे बघतोय. ती किती चांगली वाटते ती. आवडली मस्त तुला खूप? खूप छान. पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी पण द्या थोडीशी. बोललो ना मगाशी अनलिमिटेड सारख्या ठिकाणी असे आहेत असे ज्याची खाण्याची ताकद आहे. जय बजरंग बली. तेंडलीची भाजी घेतोय राहुल. आणि पनीरची भाजी मला पण पनीरची द्या थोडी. बस. हा पनीर. लागलं तर अजून सांगेन. हां आलू पण देतो. हां बस 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 बस. आपको नाही किलो सब्जी लीजिए आपको. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून एक विशेष सांगायचं म्हणजे दर अर्ध्या मिनिटांनी ते लोक या ठिकाणी येत असतात. आपल्या जर कसं आहे की आपल्यावरती दर्पण असते की पूर्ण आपल्याला डिश संपवायची असते, पण एखादी जरी वाटी याच्यामध्ये रिकामी झाली ना ते लोक इकडे येतात, लक्ष ठेवत असतात आणि ते डायरेक्ट घेऊन येणार तिकडे आपल्याला विचारणार, प्रेमाने विचारणार की पाहिजे का वगैरे. हां म्हणजे मी खरं सांगायचं म्हटलं तर मी आजपर्यंत अशी ट्रीटमेंट मी कुठल्या हॉटेलमध्ये बघितली नाही. एवढ्या आपुलकीने येऊन विचारणं. आता याच्यावरती कोणी असं पण बोलू शकतो की अनलिमिटेड आहे, एवढे पैसे आहेत वगैरे, पण ह्याच्यावर महागडल्या ठिकाणी गेलेलो आहे पण अशी ट्रीटमेंट कुठे बघितली नाही. खूप छान ट्रीटमेंट होती, जेवण पण खूप छान आहे. आणि आता 8 वाजलेत तर आता सर्व लोक यायला सुरुवात झालेली आहे. तर आता माझ्या सेकंड बॅचसाठी मी आता सुरुवात करतो आहे आणि मला थर्ड बॅचसाठी पण ऑल द बेस्ट आहे. कारण की मी सेकंड बॅच झाल्याच्या नंतर मी काहीतरी घेणार. मी सेकंड बॅच माझी मी स्वीटची घेईन. हा आणि बोलते मला इथे ने मला तिथे ने. पण ह्यांचं अजून एक मला आवडलं की क्वांटिटी आहे ना ह्यांनी म्हणजे मस्त वाढली होती. म्हणजे हवं तर तुम्हाला लागलं तर परत घ्या. कसं की जास्त असेल ना तर आपल्यावर जास्त असेल तर आपल्यावरती प्रेशर असतो की अरे संपणार कधी. तेच जर संपणार तर आपण आपल्या आवडती गोष्ट पुन्हा मागणार कधी, आपण प्रश्न. त्याच्यामुळे कमी कमी असते, आपल्याला लागलं तर आपण घ्यायचं. तर आता आपण ज्या डिशमध्ये जेवतो आहे ती डिशचं मटेरियल आहे कांस्याची वाटी. म्हणजे कांस्याच्या भांड्यामध्ये आपण जेवतो, त्याच्यामध्ये वाटी, पेले, ग्लास हे सगळं आलं. आणि कांस्याच्या वाटीचे म्हणजे याच्यामध्ये जेवणाचे फायदे म्हणजे याच्याने आपलं जे शरीरामध्ये जे ब्लड असते ते ब्लड प्युरिफाय करते. वात आणि पित्तसारखे म्हणजे कसं अनेकांना आजार असतात ते आजार आहे ते दूर करते. आणि आपलं ह्याच्यामध्ये जेवण बनवल्याने त्या जेवणाची न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ना ती कायम म्हणजे ना हायच असते. आणि आपल्या शरीरामध्ये स्किन सेल आहे ना ते कायम ते जिवंत ठेवतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवणाचे कायम फायदे असतात. मग असे म्हटल्याप्रमाणे की एक दिवस खाल्ल्याने फायदे नाही, ते कायम खाल्ल्याने फायदे असतात. म्हणजे बहुतेकांच्या घरी हे नसतेच. पितळ बघितलं, तांबा, पितळ, स्टील हे कॉमन आहे पण कांस्याचे भांडे नसतात. पण त्याचे फायदे पण तेवढेच आहेत. भाई दमलो. जवळपास पाऊण तास मी जेवत होतो. म्हणजे नॉर्मली माझा स्पीड घरी हा एक 10 ते 15 मिनटाचा स्पीड असतो माझा. हा व्हिडिओ करतो तर ती वेगळी गोष्ट आहे, पण पाऊण तास लागला आणि मला उठायची सुद्धा इच्छा नाही आहे. ते पण मस्त जेवण होतं, उत्कृष्ट जेवण होतं. आणि म्हणजे मी नावं नाही घेत पण व्हेजिटेरियनचे मी अनलिमिटेड ठिकाणी मी आतापर्यंत मला वाटते मी 3 ते 4 ठिकाणी मी खाल्लेलं, नावं नाही घेत, पण सगळ्यात आतापर्यंत हे उत्कृष्ट होतं. 699 प्लस GST. टोटल कॉस्ट किती पडते ते आता आपल्याला बिलिंगच्या वेळेला समजेल, म्हणजे GST वगैरे सगळं ते मी तुम्हाला सांगेन. आणि सर्वात महत्त्वाचा आहे सगळ्याचा रिव्ह्यू हा बाहेर गेल्यावर तुम्हाला मी सांगेन. चला. अच्छा पान हे सगळं हिचं माझ्यावरचं पण तुलाच. थँक्यू. मला तर कायच नाही आवडत पान. हात धुवायला पण ते धागेवरती येतात. एकदम राजा महाराजांचे खरंच वाटलं तसं आज. जशी तू पण मला घरी जेवल्यावरती असं घेऊन येत जा. हो तेवढंच आता आहे. तसं बरं वाटतं ना. बस थँक्यू. यस ये पार्सल भी रहता है मतलब 299 का. ओके 299 रुपये. जी सर. आणि याच्यामध्ये काय काय असणार? राईस, फरसाण, स्वीट. हे काय आहे?
ये सलाड सलाद रहेगा, पापड चुरी, डाळ, भाजी आणि 2 भाजी आणि या 5 चपाती आहेत. Yes. हे किती रुपये म्हणालात? 299 का. आणि डिलिव्हरी होते काय? जी सर, स्विगी जोमेटो से ऑर्डर कर सकते हैं. किती डिस्टन्स पर्यंत जाते तरी? 5 से 10 है. 5 ते 10 5 ते 10 किलोमीटर पर्यंत. ओके, 299 रुपयाला बघा तुम्ही असं घेऊ शकतात. म्हणजे तुमच्याकडे काही फंक्शन वगैरे असेल किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये वगैरे मागवत असेल किंवा काही घरी वगैरे असेल तरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर 200 ॲक्च्युली हे चांगलं आहे पण ना, आपण इथे एवढी जास्त कॉस्ट टाकली ना तर लोकांना हे घरी मागवू शकतात 299. इसमें थोड़ा कम आता है ना. जी नहीं. हाँ जी, कम आएगा थोड़ा. आणि हे अनलिमिटेड 2 नाही सब्जी, आहे. 4 सब्जी में से 2 सब्जी आप हां, choose पण कर सकते कसं आहे की एखाद्याला टेस्टसाठी तर तो आजमावू शकतो ना की टेस्ट कशी आहे ती. मस्त आहे आणि पॅकिंग पण छान आहे आणि डबे पण आपल्याला घरी भेटणार वापरायला. ठीक हैं. आहे. सफर अफर में काम आएगा. हां, थँक्यू. हे कसलं? सर 2500 रुपये का टिफिन है. इसमें जी 5 से 6 लोग आराम से खा सकते हैं इसमें. ओके, 5-6 जणांचा पुरेल असा टिफिन आहे. किती रुपये? 2500 का सर. अच्छा, 2500 रुपये. आणि एवढा मोठा असं वाटलं केक हातामध्ये घेतला. अच्छा, हे बघा इथे लिहिलेलं आहे 2500 रुपयामध्ये एवढ्या गोष्टी असणार याच्यामध्ये. म्हणजे 2500 रुपयामध्ये 5 ते 6 जण याच्यामध्ये सर्व करणार आणि हे आपण झोमॅटो, स्विगी आणि वी फास्टवरनं आपण याची डिलिव्हरी घेऊ शकतो. तर हे बघा इथे आपल्या आता स्कॅनर आलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा 1468 रुपये झाले आहेत दोघांचे, म्हणजे एकाचे 734 रुपये विथ GST. हे घेतात जीपे वगैरे सगळी या ठिकाणी आहे सुविधा. केलं का स्कॅन? हे चलो दादा बाय. चलो, थँक्यू. चला बाय. चला दादा, चला बाय. तर हे बघा इथे अशा प्रकारे पण असते. म्हणजे ही थाळी पण आहे आणि ही एवढी मोठी थाळी. याच्यामध्ये किती जण जेवतात? 4 जण. ओके, 4 जणांची थाळी आहे. काय म्हणता? फॅमिली आणि फ्रेंड. अच्छा, हे बघा 4 जणांची थाळी आहे. केवढी मोठी. मस्त होतं पण नवीन काहीतरी अट्रॅक्टिव्ह. तर चला आता आपण या महाराजा भोगमधनं निघतोय. ऐक, मी सांगेनच पण तू थोडक्यामध्ये काय सांगशील याच्याबद्दल? जेवण तर त्यांचं खरंच क्वालिटी खूप छान होतीच. पण अजून एक मेन मला म्हणजे खरं सांगावं असं वाटतं राहुल, की काय ठिकाणी आपल्याला बोलवून सुद्धा जेवढं आदरातिथ्य होत नाही ना, तेवढं इथे त्यांनी एवढं छान ट्रीट केलं. हे 100% खरं होतं. प्रत्येकाला जाऊन ते एकदम खूप मस्त ट्रीट करत होते. ते मला खूप आवडलं त्यांचं. तर चला मित्रांनो, आता आपण या अनलिमिटेड महाराजा भोग थाळीचा आनंद घेऊन निघालेलो आहे, ज्यामध्ये टोटल 30 पदार्थ होते अनलिमिटेड. आणि इथे मी फर्स्ट टाइम आलो होतो. म्हणजे मी व्हेजिटेरियन ठिकाणी शक्यतो जात नाही, पण हिचे जवळपास 1-2 वर्ष तरी मला बोलली असेल आणि आपण जाऊया. तर म्हटलं जाऊया, आता म्हटलं जातोच आहे, तर म्हटलं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया. या ठिकाणी मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला मी नक्कीच प्रयत्न केला. ज्या ठिकाणी ही सोमवार ते शुक्रवारचा एक रेट होता, शनिवार ते रविवारचा होता. आपण मधल्या वार 5 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी वेगळा होता. आपण मधल्या वारला आलो होतो म्हणून एकाचे आपल्याला 734 रुपये पडले. इकडल्याबद्दल सांगायचं म्हणजे फूड अप्रतिम, क्वालिटी खूप छान. 100 पैकी 100 मार्क इकडल्या पदार्थांना म्हणजे क्वालिटीला मी देतो. तसेच अजून 100 पैकी 110 मार्क देतो ते मी इकडल्या सर्व जे म्हणजे सगळे कामाला होते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांची सर्व्हिंगची पद्धत, आपुलकीने विचारणं वगैरे सगळं काही एकदम प्रेमाने. म्हणजे कसं आहे की म्हणजे आता एखादा माणूस दिवसभर काम केल्याच्या नंतर रात्री पण तो त्याच स्पिरिटने एखाद्याला तो वेलकम करतोय, ही खरंच चांगली गोष्ट आहे. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथे ती लोअर परळच्या इथे आहे, तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात. पार्सलची पण सुविधा आहे. म्हणजे ते म्हटलं 299 रुपये वगैरे म्हणजे आणि 2,500 रुपये. आणि ती मोठी प्लेट होती, ती 4 जणांची, ती केवढी मोठी प्लेट होती. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त तुम्हाला माहिती. 700 रुपये म्हणजे थोडं हे आहे, प्राइस आहे. म्हणजे प्रत्येकाला परवडण्यासारखं नाहीये, पण क्वालिटी पण होती, हे पण तेवढंच आहे. तर आता आपण संपेलच असं पण नाही, वसूल होईल ते सर्वात महत्वाचं. म्हणजे येईल तर कोणी पण येईल, तर धनश्रीसारखा पण येईल, पण 750 रुपये वसूल करेल की नाही हे महत्वाचं आहे. तर आता मी या व्लॉगमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तो नक्की कळवा. चॅनल तुमच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.